Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We welcome all our precious viewers in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. सर्व आमचे मौल्यवान दर्शक जे आम्हाला या वेळेला पाहत आहेत, तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा याच्या नावामध्ये स्वागत आहे. Beloved people, today is our online Monday discipleship meeting. प्रियांनो, आज आपली ऑनलाईन सोमवारची शिष्य सभा आहे. We are going to hear the blessed word of God. आणि या वेळेला आपण परमेश्वराचा धन्यवादित असा शब्द ऐकणार आहोत. And be assured this word of God is going to bless you abundantly and take you from glory to glory. आणि म्हणून यावेळेस खात्री बाळगा की परमेश्वराचा हा वचन जे आहे, येणारा शब्द जो आहे तो तुम्हाला गौरवातून गौरवाकडे नेईल. God's anointed servants are ready to teach us the blessed word of God. देवाचे अभिषिक्त सेवक आपल्याला देवाचं वचन शिकवायला तयार आलेले आहेत. So let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. आणि म्हणून या वेळेला देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं मोठ्याने टाळ्या वाजवून स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm welcome to you all. तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. May the good Lord bless you and keep you चांगल्या देवाने तुम्हाला आशीर्वादित करावं, तुम्हाला सुरक्षित ठेवावं and prosper you in all things, आणि सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला समृद्ध करावं अशी प्रार्थना. even as your soul prospers. जसं तुमचा जीव समृद्ध होत आहे तसे तुम्ही पण समृद्ध व्हावे. And so I believe you are all joining me today माझा असा विश्वास आहे की तुम्ही सगळेजण परत एकत्र जमलेले असाल along with your family, आपापल्या परिवारांना घेऊन वचन ऐकायला. because God has a special word for you कारण all, देवाकडे तुम्हा सगळ्यांसाठी एक खास वचन आहे and through this word is going to bless you, आणि या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. and he will help you to sail through in every problem of your life. आणि देव तुम्हाला या वचनाद्वारे सहाय्य करेल आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटातून पार जायला. Amen. आमेन. Identify the root cause of your problem. तुमच्या समस्येचं मूळ कारण शोधा. Identify the root cause of your problem. आजच्या उपदेशाचं शीर्षक आहे तुमच्या समस्येचं मूळ कारण शोधून काढा. You know, a lot of times तुम्हाला ठाऊक आहे का, अनेक वेळेला we don't realize that for every difficulty there is a root cause for that particular problem. आपल्याला हे कळत नाही की जी काही अडचण आलेली असते किंवा जी काही समस्या आलेली असते त्याचं काहीतरी एक मूळ कारण आहे. We are hitting at the branches, आपण फांद्या कापत राहतो but the problem lies elsewhere. पण समस्या आणिच कुठेतरी असते. And so you need to identify the root cause of your problem. तर तुम्हाला जी काही समस्या होत असेल ना त्याचं तुम्ही मूळ कारण शोधून काढा. वरवर फांद्या कापत बसू नका. What is the root cause for this struggle of your life? की माझ्या जीवनामध्ये जे काही संघर्ष मला करावे लागतात त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे. Why am I going through this kind of problem? आणि मी का असल्या सगळ्या पद्धतीच्या समस्येतनं आणि त्रासातनं जात आहे त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे. Something which is persistent. असं काहीतरी की जे सातत्याने तुमच्या जीवनामध्ये घडतंय. There cannot be just surface problem. आणि सारखी सारखी ती समस्या होतीये तर ती तर काही वरवरची असणार नाहीये, त्याला कुठेतरी काहीतरी मूळ असणार आहे म्हणून ती सारखी त्रास देतीये. See, it has got to do with the roots. आणि काहीतरी मुळाविषयीनच तो प्रश्न आहे. मुळाला घाव घालायला लागेल. Is the root cause for your constant illness? तर तुम्ही सारखे सारखे समजा आजारी पडताय तर त्या आजारांमागे पण काहीतरी मूळ कारण आहे का. See, sometimes you can fall sick. कधी कधी तुम्ही आजारी पडलात, आपण समजू शकतो की माणूस कधी कधी आजारी पडतो It can be normal. आणि त्याला आपण नॉर्मल म्हणू शकतो की कभी कभी वो बीमार होता है, ठीक है, भले होता है. But if it is a constant illness, पण सारखंच जर तुम्ही आजारी पडताय you need to get to the root. तर तुम्ही कुठेतरी मुळाला घाव घालायला पाहिजे ना. Even for your joblessness, there has to be a root problem. आणि समजा तुम्हाला नोकरीच मिळत नाही आणि तुम्ही बेरोजगारच आहात तर त्याला पण काहीतरी मूळ कारण असायला हवंय. A normal concern is okay, but if you are anxious all the time, then you need to spot the root problem. आणि साधारण काळजी म्हटलं तर ठीक आहे, पण सारखंच जर तुम्ही कपाळाला आठ्या मारून टेन्शन मध्ये असता तर त्याचं काहीतरी मूळ कारण तुम्ही शोधून काढलं पाहिजे की मी अशी का आहे. There may be a financial crisis. कदाचित काय आर्थिक समस्या पैशाविषयीच्या असतील. Sometimes it is okay. आणि कधी कधी ते ठीक आहे. But all the time, if you are in debts, then you need to spot out the root problem. पण सारखेच तुम्ही कर्जामध्ये असता तर मग त्यासाठी काहीतरी मूळ कारण असणार आहे, त्याला तुम्ही घाव घातला पाहिजे. Sometimes you may be angry. कधी कधी तुम्ही चिडलात, ठीक आहे. But if the sun goes down and still that anger persists, कधी कधी तुम्ही रागावलात, ठीक आहे, परंतु त्या रागामध्ये सूर्य मावळला
still that anger persists, आणि तरीही तुमचा राग तसाच आहे, you need to find out the root cause for that anger. तर मग त्या रागामागचं मूळ कारण तुम्ही शोधून काढायला पाहिजे की असं का आहे, What is the root cause of my fear? आणि मला जी भीती वाटते त्या भीतीमागचं मूळ कारण काय आहे, What is the root cause for my constant depression and आणि anxiety? सातत्याने मी नैराश्यात जात आहे, डिप्रेशन मध्ये जात आहे, त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे. This may sound as a bit of a riddle to you, आणि तुम्हाला कदाचित हे थोडंसं कोड्यासारखं ऐकायला वाटेल, but today पण आज we are going to look at the root of many root causes. अनेक मूळ कारणं जी आहेत त्या मूळ कारणांच्या मुळाकडे आपण जाणार आहोत. There are problems that are from your enemies, अशा काही समस्या असतात की ज्या तुमच्या शत्रूंपासून येतात, there are problems that are not from your enemies. आणि अशाही काही समस्या असतात की ज्या तुमच्या शत्रूंकडनं आलेल्या नाही आहेत. Maybe there is problem with you because of a mountain of ignorance that you carry. आणि कदाचित तुला समस्या झाली आहे कारण की डोंगरा एवढी अजाणता तुझ्यामध्ये आहे म्हणून तुला समस्या झाली आहे, Or it can be a problem from other sources. किंवा इतर काही स्रोतातनं इतर कुठल्या गोष्टींमधनं तुम्हाला समस्या होत असतील, Or maybe you are yourself a problem. किंवा तू स्वतःच एक समस्या आहे स्वतःलाच. So today we are going to see the sources. तर आज आपण मूळ कारण पाहणार आहोत. There may be many, but we are going to target only a few of them. तशी तर मूळ कारण समस्येमागची अनेक असू शकतात, पण आज आपण एका मूळ कारणाला घाव घालू A few of them. आणि थोड्या मूळ कारणांना घाव घालू. I have written 5 sources of suffering for a Christian. 5 कारणं मी अशी आणलेली आहेत की ज्या पायी ख्रिश्चन लोकांना त्रास होतो, Ranging from satanic activity सैतानी कृत्यांमधनं, म्हणजे फार सैतानी कृत्यांपासून to ungodly men ते अभक्तिमान पुरुष, to the world system, किंवा जग जे काही करत आहे त्यापायी झालेले त्रास, अभक्तिमान माणसामुळे झालेले त्रास, or man's fallen nature किंवा माणसाचा पतन पावलेला स्वभाव त्याच्यामुळे झालेला त्रास, and carnality. आणि एक दैहिक स्वभाव त्याच्यामुळे झालेला त्रास. So let's see the source of the problem or the suffering that we face in life. तर आज आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा ज्या काही समस्यांना तोंड देतो त्याच्या मागचं कारण या 5 पैकी कुठलं आहे का हे तपासूया. First is पहिलं, ungodly men. अभक्तिमान माणसं. Ungodly men. अभक्तिमान माणसं. Now, there are people who trouble us. अशी काही लोक असतात जी आपल्याला त्रास देतात, Where there are people, there is trouble. आणि लोक म्हटलं की तिथे त्रास असतोच. And ungodly men are the real troublemakers. आणि अभक्तिमान माणसं खरा त्रास तयार करणारे असतात. And we are surrounded by ungodly आणि men. अभक्तिमान माणसांनीच आपण घेरलेले आहोत. सर्वत्र अभक्तिमान माणसं आहेत. Everywhere you go, सगळीकडे आपण जिथे कुठे जातो you find ungodly आपल्याला people, अभक्तिमान माणसं सगळीकडे सर्वत्र दिसतात, wicked people. आणि दुष्ट माणसं सगळीकडे दिसतात. Even Paul faced many ungodly people around him. पॉलला सुद्धा अनेक अभक्तिमान माणसांना तोंड द्यावं लागलं अवतीभोवती. And of a few he writes, आणि काही त्यातल्या अभक्तिमान माणसांविषयी पॉल लिहितो, and of that one he said of Alexander. आणि त्यातला एक होता अलेक्झांद्र. He said, Alexander caused me a lot of trouble. आणि पॉल म्हणाला या अलेक्झांद्रनी मला भयंकर त्रास दिलेला आहे. We don't know exactly how and to what extent he created problems for Paul. आणि अचूकपणे आपल्याला माहिती नाही की अलेक्झांद्रने पॉलला एक्झॅक्टली काय त्रास दिला आणि किती दिला, माहित नाही. He says in 2 Timothy 4:14. पण 2 तिमोथी 4:14 मध्ये पॉलने आपल्याला जरूर या विषयीने सांगितलेलं आहे. Alexander the coppersmith did me much evil. Let the Lord reward him according to his works. 2 तिमोथी 4 अध्याय 14 वचन पॉल म्हणतो, अलेक्झांद्र तामटाने माझे फार वाईट केले, प्रभू त्याच्या कामाप्रमाणे त्याची फेड करेल. So sometimes these wicked people, they are after us. तर कधी कधी दुष्ट माणसं ना आपल्या मागे लागलेली असतात. Who was this Alexander? कोण होता अलेक्झांद्र तांबट? We don't know exactly. माहित नाही आपल्याला एक्झॅक्टली हा कोण होता. But in Acts we see certain metal workers. पण प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपण काही माणसं अशी पाहतो की जी धातूंवर काम करायची, मेटल. They incite riots in a couple of cities against the Christians. आणि ख्रिश्चन लोकांविरुद्ध काही नगरांमध्ये त्यांनी भांडणं उस्कवलेली आपल्या लक्षात येतात. A big part of the metal workers business was making of icons of Greek and Roman god for the people. आणि लोकांसाठी ग्रीक व रोमन देव बनवण्याचा त्यांचा हा व्यवसाय होता त्या मेटल मधनं मोठ्या प्रमाणात. People used to buy these icons and carry it home to आणि worship. लोक या पुतळ्यांना घेऊन जायचे घरी आराधना करायला. But then when Paul entered the scene, परंतु जेव्हा पॉल चित्रात आला the business was
threatened व्यवसायाला भीती बसली, because the people started turning to the living God, कारण लोक जिवंत देवाकडे यायला लागली. and so their business went down. मग त्यांचा व्यवसाय खाली खाली गेला. And these business people, आणि हे जे कोणी व्यावसायिक होते, of whom Alexander also was a part, ज्यांच्या मधला अलेक्झांद्र तांबट सुद्धा एक भाग होता. तांबट, त्याचं नाव तांबट. तांब एक धातू असतं ना, मेटल असतं. तर अलेक्झांद्र सुद्धा त्यांचाच एक भाग होता. so the believers were destabilizing the society by getting the Gentiles drawn to the living God. तर बिलीवर माणसं एक कारण बनत होती समाजामध्ये एक अस्थिरता निर्माण होण्यास्तव, कारण की लोक प्रभूकडे वळायला लागलेले होते. And so Alexander was the more prominent one, आणि अलेक्झांद्र त्याच्यामध्ये जरा प्रामुख्यानेच होता. and he tried to discredit and even tried to eliminate Paul. आणि मग अलेक्झांद्र तामटाने तर पॉलला अगदी नाहीसं करून टाकायचा प्रयत्न सुद्धा केला. त्याला भयंकर त्रास दिला त्याने. He wanted to kill him also. आणि अलेक्झांद्रच्या मनात पॉलला ठार मारायची इच्छा पण आली. We don't know in what way he harmed Paul, आणि माहित नाही कुठल्या रीतीनं काय एक्झॅक्टली त्याने पॉलला त्रास दिला आणि इजा केली हे माहित नाही. but he troubled Paul. पण त्याने पॉलला त्रास दिला एवढं जरूर आहे. But he says, परंतु तो म्हणतो let the Lord reward him. प्रभूने त्याच्या कामाप्रमाणे त्याची फेड करावी. He didn't go against him. पॉल त्याच्या विरुद्ध गेला नाही. He didn't fight with him. पॉल त्याच्याशी भांडला नाही. Many times you have to allow God to avenge. बऱ्याच वेळेला सूड घ्यायची परवानगी आपण देवालाच द्यायची असते. We don't need to take revenge. आपण काही सूड वगैरे घ्यायला जायची गरज नाही. God knows how to do it. देवाला माहिती आहे हे कसं करायचं. In his own way, in his own time, he does it. देवाच्या रीतीनं आणि देवाच्या वेळेत ते काम करेल. When we try to do it, we spoil it. देवाची कामं आपण करायला गेलो की अर्थातच आपण ती बिघडवून सोडतो. Now there is another Alexander in the Bible. बायबलमध्ये अजून एक अलेक्झांद्र होता. He joined with Hymanius to trouble Paul. तो हिमानियसला जॉईन झाला पॉलला त्रास द्यायला. I don't know whether he was the same Alexander or the different Alexander. आता हा अलेक्झांद्र आणि हा अलेक्झांद्र तांबड एकच होते का वेगवेगळे होते ते मला माहित नाही. Because 1 Timothy 1:20 speaks of कारण this 1 तिमोथी Alexander. 1:20 या अलेक्झांद्राविषयी बोलतं. 1 तिमोथी 1:20. Now, if this is a different Alexander, जर हा वेगळा कोणीतरी अलेक्झांद्र असेल ना, then he was joined with Hymanius. तर हिमानियस बरोबर तो जॉईन झालेला, म्हणजे ते एकत्र झाले. See? And even in 2 Timothy 2:16 it mentions आणि 2 तिमोथी 2:16 मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. they were preaching wrong doctrines आणि चुकीची काहीतरी शिकवण हे लोक शिकवायला लागलेले होते. and they were making many believers be deceived. आणि अनेक बिलीवर माणसांना अशा पद्धतीनं ते फसवायला लागलेले होते. हा अलेक्झांद्र तांबट ते दोघं एकच होते का माहिती नाही, पण अलेक्झांद्र इथला, अलेक्झांद्र 2 तिमोथी मधला आणि त्यांच्याबरोबर हा हुमनाय. See? Now, maybe the first Alexander was a Gentile, this second Alexander was seemingly a believer, but he was preaching wrong doctrine. आता हा पहिला अलेक्झांद्र कदाचित परराष्ट्रीय असेल, हा दुसरा अलेक्झांद्र बिलीवर असेल, किंवा तो काहीतरी चुकीची शिकवण देत असेल. So you get attacks from Gentiles and even from the so-called believers. म्हणजे सांगायचे प्रयत्न असे आहेत की अविश्वासू माणसांकडनं आपल्यावर हल्ले होतात आणि दैहिक बिलीवर, जे नावाला बिलीवर आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला त्रास होतो. You need to be careful of those people who preach wrong doctrines. आणि जी माणसं चुकीची शिकवणूक शिकवतात ना, त्यांच्यापासून तर आपण फार सांभाळून राहायचं. And so Hymanius was preaching that the resurrection had already occurred. तर हुमनाय काय प्रीचिंग करत होता त्या काळामध्ये की म्हणे पुनरुत्थान ऑलरेडी झालेलं आहे. What are you waiting for? He said. तुम्ही कसली वाट बघताय, पुनरुत्थान ऑलरेडी झालेलं आहे. And so Paul had to really clean up the mess these fellows left. तर या लोकांनी ही जी काही बरबादी केलेली होती आणि घाण केलेली होती, असं चुकीची शिकवणूक सगळं काही देऊन ते पॉलला येऊन साफ करावं लागलं. So that was the harm he was speaking about. म्हणजे अशा पद्धतीची इजा तो सांगत होता की हे लोक जे त्रास देतात ते असले सुद्धा त्रास असू शकतात की येतात आणि भलतंच काहीतरी शिकवतात आणि मग आम्हाला यावं लागतं आणि ते सगळं अंडू करून त्यांना व्यवस्थित शिकवावं लागतं. When you walk in the truth, there will be people who will be after you. कसं असतं, आपण सत्यात चालत राहिलो ना की आपल्या मागे लागणारी माणसं असतातच. Look at David. दावीद बघा ना, He too was surrounded with ungodly men. दाविदाच्या अवतीभोवती पण अभक्तिमान माणसं होतीच. Say, Jesus said, if they hate me, they will hate you आणि too. येशू म्हणालेले आहेत ना, जर त्यांनी माझा तिरस्कार केला तर तुम्हाला सोडणार आहेत का? तुमचाही तिरस्कार ते करणारच आहेत, कारण त्यांनी माझाही केलाय. David said दावीद बोला in Psalm 18 verse 4, स्तोत्र 18 आणि त्यातलं 4थं वचन, the sorrows of death compassed me and the floods of the ungodly men made me afraid. स्तोत्र संहिता 18 आणि त्यातलं 4थं वचन मी काढून वाचतेच आहे. मृत्यूच्या दोऱ्यांनी मला वेढले आणि अभक्तीच्या पुरांनी मला भयभीत केले. स्तोत्र 18:4.
But God delivered him from them all. पण देवाने त्या सगळ्यातनं त्याला सुटका दिली. He even says in 2 Samuel 22:5, 2 शमूएल 22:5 मध्ये तो असंही म्हणालाय, when the waves of death compassed me, the floods of the ungodly men made me afraid. 2 शमूएल 22वा अध्याय 5वं वचन तो म्हणतो, कारण मृत्यूच्या लाटांनी मला वेढले, अभक्तीच्या पुरांनी मला भयभीत केले. If anyone shakes your heavenly vision from you, they are your enemies. जर कोणी येऊन तुमचा स्वर्गीय दृष्टांत तुमच्यापासून हादरवून सोडला तर ते लोक तुमचा शत्रू आहेत. If anyone takes you away from your destiny, they are your enemies. आणि जर कोणी येऊन तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेपासून भहकवलं, लांब नेलं, तर ते तुमचे शत्रू आहेत. If anyone prohibits you to draw close to God, they are your enemies. जर कोणी तुम्हाला जिवंत देवाच्या जवळ येण्यापासून अडचण निर्माण करत असेल तर ते तुमचे शत्रू आहेत. They are walking in darkness and they want you to walk in darkness. ते अंधारात चालतायत आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही पण अंधारात चालायचं. Say, Job says इयोब म्हणाला, in Job 38:13, इयोब 38:13, the wicked are deeply entrenched at the ends of the earth and they have to be shaken out of it. इयोबाचा 38वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन असं सांगत आहे, जिथे इयोब म्हणाला, अशासाठी की तिने पृथ्वीच्या सीमा धराव्यात आणि तिच्यामधून दुष्ट झटकून टाकावेत. Say, you have to shake them off. तुम्ही दुष्टांना झटकून टाकायचं. Like Paul shook off the snake from जसं his पॉलने hand. त्या सापाला कसं आपल्या हातावरनं झटकून टाकलं तसं झटकून टाकायचं, दुष्टांना झटकून टाकायचं Bind the strong man. आणि त्या बलवान सैतानाला बांधून टाकायचं. Shake means don't shake them literally, आणि झटकायचं म्हणजे जवळ अक्षरशः जाऊन त्यांना हादरवायचं नव्हे हातांनी, but prayerfully, पण प्रार्थनापूर्वक रीतीनं त्यांना झटकून लावा. like David did. जसं दाविदाने केलं तसं करा. In Psalm 141:4, स्तोत्र 141 आणि त्यातल्या 4थ्या वचनामध्ये सांगतो तो आपल्याला, deliver me, O Lord, from the evil man, preserve me from the violent man who have purposed to overthrow my goings. स्तोत्र संहिता 141:4, अन्याय करणाऱ्या माणसांबरोबर दुष्टकर्मे करायला माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नकोस. Say, in verse 3, 3रं वचन, they have sharpened their tongues like a serpent, adder's poison is under their lips. हे यहोवा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या ओठांचे दार राख. Say, amen. आमेन. These people promote frustration, म्हणजे काय, ही जी कोणी माणसं असतात ना ती नैराश्याला बढावा देतात. but you don't be frustrated. वैतागवाडीला, कंटाळा येणं ज्याला म्हणतात त्याला बढावा देतात, पण तुम्ही वैतागू नका. When the worldly people see you happy, जगिक माणसं जेव्हा तुम्हाला आनंदी पाहतात when they see you at peace, आणि जगिक माणसं जेव्हा पाहतात की अरे वा हे तर किती शांतीनं नांदतायत, that you are doing better than they, आणि जेव्हा त्याला लक्षात येतं की त्यांच्याहून चांगलं चाललंय तुमचं and your joy is increasing आणि more than तुमचा them, आनंद त्यांच्यापेक्षा जर वाढत चाललेला असेल they become envious of you. तर त्या जगिक माणसांना तुमची ईर्ष्या व्हायलाच लागते आणि ते जळायलाच लागतात. They want you also to suffer like them, कारण त्यांची इच्छा असते की तुम्हाला पण त्यांच्यासारखे त्रास व्हायला पाहिजे. but we won't suffer because we have followed God. आपल्याला त्रास होणार नाही कारण आपण देवामागे चालायला लागलोय म्हणून. Praise God. देवाला धन्यवाद. They hate you. ते तुमचा तिरस्कार करतात, त्यांना तुम्ही आवडत नाही. When your breakthrough is visible, they hate आणि it. जेव्हा केव्हा त्यांना तुमची नवीन कोरी सुरुवात दिसून येते, त्यांना आवडत नाही तुम्ही. When you read the Bible, they hate you. बायबल तुम्ही वाचत असताना त्या लोकांना तुम्ही आवडत नाही, ते तिरस्कार करतात तुमचा. When you walk straight, they hate you. तुम्ही सरळ मार्गी चालायला लागला की त्यांना आवडत नाही तुम्ही. You don't have to worry. The enemies that you see will not be seen anymore. तर तुम्ही काळजी करायची गरज नाही. ज्या शत्रूंना तुम्ही पाहताय ते शत्रू परत दिसणार नाही. Because Bible says कारण की बायबल म्हणतं in Psalm 34:21, स्तोत्र 34 आणि त्यातलं 21वं वचन, affliction will slay the wicked and those who hate the righteous will be condemned. स्तोत्र 34 आणि त्यातलं 21वं वचन, 34-21 स्तोत्र, दुष्टाला दुष्टपण मारून टाकेल, न्यायीचा द्वेष करणारे दंड पावतील. Say, but prayer is the key to be delivered from the ungodly and wicked men. पण प्रार्थना ही गुरु किल्ली आहे. दुष्ट माणसांपासनं आणि अभक्तिमान माणसांपासनं जर आपल्याला सुटका हवी असेल तर त्याच्या मागची किल्ली आहे प्रार्थना. Paul says पौल म्हणाला in 2 Thessalonians 3:1-2, 2 तेसलनी 3रा अध्याय 1 आणि 2 वचन, finally, brethren, pray for us that the word of the Lord may have free course and that we may be delivered from unreasonable and wicked men. 2 तेसलनी 3रा अध्याय 1 आणि 2 वचनात पौल म्हणाला,
शेवटी भावांनो, आम्हासाठी प्रार्थना करा की प्रभूचे वचन वेगाने चालावे आणि जसे तुम्हामध्ये तसे सर्वत्र गौरव पावावे आणि आम्ही वावग्या व दुष्ट माणसांपासून सुटावे, कारण सर्वांच्या ठाई विश्वास नाहीये. Jesus said your enemies can be from your own house. येशू म्हणाले की तुमचे शत्रू तुमच्या स्वतःच्या घरात सुद्धा असू शकतात बरं का, You have to face it with prayers. आणि तुम्ही प्रार्थनेनं त्या सगळ्याला तोंड द्यायचं. Every man and woman of God in the Bible faced trouble from ungodly men. बायबल मधल्या प्रत्येक देवाच्या सेवकाला, सेविकेला, देवाच्या माणसांना, अभक्तिमान माणसांपासून त्रास सोसावा लागलेला आहे. But they came out victorious. पण ते विजयीपणे त्या सगळ्यातनं बाहेर आले. Even Joseph, योसेफ सुद्धा, he didn't have outside enemies, he had home enemies. योसेफाचे कुठे बाहेरचे शत्रू होते, त्याच्या घरचीच माणसं त्याचे शत्रू होते ना. But finally God brought him out of it all पण सरतेशेवटी योसेफाला देवाने त्या सगळ्या जंजाळातनं बाहेर काढलं and even promoted him. आणि त्याला बढती पण दिली. He himself told his brethren, तो स्वतः आपल्या बंधुजनांना मग म्हणाला as for you, you meant evil against me, की तुम्ही तर माझं वाईटच योजलेलं होतं, but God meant it for good. पण देवाने त्यातूनही माझं चांगलं केलं. Genesis 50:20. उत्पत्ती 50वा अध्याय 20वा वचन, योसेफ आपल्या सख्या भावांना म्हटलं आहे. Look at Jesus. येशूंकडे पहा. His own family members didn't believe on him. येशूंच्या घरातल्या म्हणजे येशूंच्या स्वतःच्या परिवारातल्या सदस्यांनी येशूंवर विश्वास ठेवला नाही. But it didn't matter to him. पण येशूंना त्यांनी काही फरक पडला नाही. What more can you do? अजून काय करणार आहोत? करून करून आपण करणार काय? असं काहीतरी जर झालं बाहेर किंवा घरात, आपण करून करून काय करणार Your आहोत? own mother, your own father may not believe. कदाचित तुमची स्वतःची आई, तुमचे स्वतःचे वडील तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत They won't believe in Jesus. आणि येशूंवरती विश्वास ठेवणार नाहीत. What will you do? मग तुम्ही काय कराल? Leave it to their own fate. त्यांच्या स्वतःवरती सोडून द्यायचं. Pray. प्रार्थना करायची आपण फक्त. Say, आपण आणि काय करणार आहोत? Jesus had that problem in his own home. येशूंना त्यांच्या स्वतःच्या घरात ही समस्या आली की घरचे ऐके ना. His sisters didn't believe. येशूंच्या बहिणींनी विश्वास ठेवला नाही येशूंवर. His brothers James and Jude did not believe on him. येशूंच्या भावांनी विश्वास ठेवला नाही, जेम्स आणि जूड. But finally, did they not turn to the Lord पण सरते शेवटी ते प्रभूकडे वळले की नाही हो? after his death प्रभू येशूंच्या मृत्यू पश्चात वळले. and after his resurrection? पुनरुत्थानानंतर वळले. James became the pastor of the Jerusalem church. याकोब येरुशलेमेतल्या चर्चचा मग पास्टर झाला. Jude wrote a beautiful letter. आणि यहुदा जूड त्याने सुंदर पत्र लिहिलं. ही सगळी येशूंची भावंड आहेत. They changed later. नंतर बदलले ते. His mother also changed येशूंची आई पण बदलली. because she was in the upper room on the day of कारण Pentecost. माडीवरच्या खोली पेंटेकॉस्टच्या दिवशी येशूंची आई होती, So we जिला don't आपण know. मेरी किंवा मरिया म्हणतो. They may all be changed. तर आपल्याला काही माहित नाही, कदाचित ते आपले घरचे सगळे बदलू शकतात, बदलतील. You live with love. तुम्ही प्रेमाने राहा, You pray. तुम्ही प्रार्थना करा, God will deliver you. देव तुम्हाला सुटका देईल. That is why the Bible says म्हणून तर बायबल म्हणतं in Zechariah 13 verse 6. जखर्या 13वा अध्याय 6वं वचन, And one shall say unto him, What are these wounds in thy hand? Then he shall answer, Those with which I was wounded in the house of my friends. जखर्या 13वा अध्याय 6वं वचन. आणि कोणी त्याला म्हणेल, हे जे घाय म्हणजे जखमा तुझ्या बाहूंच्या मध्ये आहेत, ते कसले घाय आहेत रे? तेव्हा तो उत्तर करेल, ज्यांच्या योगे मी आपल्या मित्रांच्या घरात घायाळ झालो होतो ना, त्याच या जखमा आहेत. You may be wounded in your own house, कदाचित तुमच्या स्वतःच्या घरात तुम्हाला घायाळ केलं जाईल. but don't worry. काळजी करू नका, You pray. तुम्ही फक्त प्रार्थना करा You be strong. आणि बलवान राहा, खंबीर राहा प्रभू मध्ये. Say, प्रभू में बने रहो. these are the root of problems that will come against you. आणि या मूळ समस्या आहेत की ज्या कदाचित तुमच्या जीवनात सुद्धा येऊ शकतात. Second, संभावना आहे. दुसरा मुद्दा, the world system. एक जगातली जी काही सिस्टम आहे, The system of the world is contrary to the principles of God. जगातली सिस्टम सगळी देवाच्या शिकवणी विरुद्धच आहे. म्हणजे देवाने जे काही सिद्धांत दिलेले आहेत बरोबर त्याच्या विरुद्ध जग शिकवतं. What to do? मग काय करायचं? We have been born with a set system. आणि आपण त्या सेट झालेल्या सिस्टम मध्ये जन्माला आलोय. The world had its system. आपण जन्माला आलो ना, तेव्हा जगामध्ये त्या सगळ्या सिस्टम सेट होत्या, त्यात आपला जन्म झाला. And from childhood we have been following it religiously. आणि बालपणापासून आपण धार्मिकतेनं सगळं काही ते पाळत आलो. रूढी, प्रथा, परंपरा, त्याला तुम्ही काही नाव द्या. We don't even realize आपल्याला कळत सुद्धा नाही whether all that the world gives us is in conformity with the word of God. की जग आपल्याला जे काही देत आहे ते देवाच्या शब्दाला धरून आहे नाहीये, आपल्याला काही माहिती सुद्धा नसतं. But the world tells we listened. पण जग सांगता आपण ऐकतो.
Our parents told us, we listened. आपल्या माता पितांनी आपल्याला सांगितलं, आपण ऐकलं. Who told our parents? आपल्या माता पितांना कोणी सांगितलं? The world. जगाने सांगितलं, The worldly people. जगिक माणसांनी सांगितलं. And so they listened to the worldly concept. मग त्यांनी जगी कल्पना ऐकल्या, And we listened to our parents. आपण आपल्या पालकांचं ऐकलं. And so we are all moving according to the ideology of the world. आणि मग जगाची जी काही एक संकल्पना आहे त्यानुरूप आपण सगळे काही चालत राहतो आणि म्हणतो हमारे में ऐसा करते. Say. हे जे वाक्य येतं ना ते तिथून येतं. But after we became born again, पण आता आपला नवीन जन्म झाल्यावर suddenly we realize अचानक आपल्याला कळतं, we are on the wrong road altogether. अरे आपण तर चुकीच्या रस्त्यावर होतो एकदम. The road to heaven is somewhere else. स्वर्गाचा रस्ता आणिच काहीतरी आहे The destination was something else. आणि तिथे तर म्हणजे मुक्काम आणि कुठेतरी होता आणि आपण आणि कुठेतरी चाललो होतो. Say. But then some of us, पण आपल्यातले काही जण after we become believers, आपण विश्वासू झाल्यानंतर the concept of the world still is attached to us. जगातली संकल्पना, आपण बिलीवर झालो, आपण आता विश्वासू झालो, तरी पण आपल्यातल्या काहींना जगातल्या संकल्पना अजून सोडत नाहीत. We are still carrying forward with all those thoughts. आपण अजूनही त्या सगळ्या विचारधारांमध्ये आहोत. And so we have troubles. मग त्रास होतो आपल्याला. Troubles follow us. आणि मग त्रास आपल्या मागे लागतात. Our mind is लागणारच. not changed. मन आपलं बदललेलं नाही, मन नवीन वचनानुरूप झालेलं नाही. Many of us don't read the Bible, आपल्यातले बरेच जण बायबल वाचत नाहीत. though we are born again. जरी आपला नवीन जन्म झाला आणि आपल्याला बिलीवर म्हणतात तरी. And all the superstition and everything of the world is still attached to our आणि मग minds. जगातल्या सगळ्या रूढी, प्रथा, संकल्पना, अंधश्रद्धा सगळं आपल्या मनात अजूनही आहे. Eh? And we say we are born again, still nothing changes. आणि म्हणतो काय आपण की आम्ही नवीन जन्म पावलेले आहोत. But you have to renew your minds. असं नसतं ना, पण आपलं मन आपण नवीन केलं पाहिजे ना बेटा. Then new things will happen. मग नवीन गोष्टी होतील ना. If you fear what the world fears, जग ज्या गोष्टींना घाबरतं त्याच गोष्टींना तूही जर घाबरला something is wrong with तर you. कुठेतरी तुझ्यात काहीतरी चुकले असं नाही का वाटत तुला? Because you have God with you. अरे कारण की तुझ्या बरोबर देव आहे. How can you be like the world? मग जगासारखा कसा बनतो तू? Jesus said, I am the light of the world. येशू म्हणालेत मी जगाचा प्रकाश आहे And the world is living in darkness. आणि जग अंधारात जगत आहे. So while the world is sleeping in darkness, we are sleeping in the light. आणि अंधारामध्ये जग झोपलंय. फरक काय? आपण प्रकाशात झोपलोय बस. Say, so when you were born in the world, तर जगात जेव्हा आपला जन्म होतो ना बेटा, you didn't have the kind of mind that you have right now. तेव्हा आपल्याकडे तशी मनस्थिती नव्हती की जी सध्याला आपल्याकडे आहे. Say, you had the potential of gaining great things from God, आणि तुमच्याकडे कुवत आणि क्षमता होती देवाकडनं महान गोष्टी प्राप्त करून घ्यायची. from the spiritual realm. आध्यात्मिक स्तरातनं महान गोष्टी प्राप्त करून घ्यायची कुवत तुमच्यात होती. You have victorious nature. आणि तुमचा स्वभाव पण विजयी स्वभाव आहे. Great plans are in store for you. महान योजना तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत. You are victorious over the devil. आणि सैतानाच्या वर तुम्ही विजयी आहात. But पण some of our thoughts, our ideas, our desires, आपल्यातल्या काही लोकांच्या विचारधारा आणि कल्पना, इच्छा our concepts, आणि आपल्या ज्या काही योजना, कल्पना, our abilities, आपली जी काही क्षमता ज्याला कुवत म्हणतात, they are still staying with us ते अजूनही आपल्यात कुठेतरी आहे राहिलेलं. because कारण- they are the result of years of pampering our thought life to move in a certain direction. वर्षोनवर्ष आपण आपल्या विचारधारेला शेफारलंय ना, लाडीगोडी लावून, आणि ती विचारधारा आपण एका सेट रस्त्यानीच जायला लावतोय वर्षोनवर्ष. To believe in a त्याचा certain परिणाम way. आहे की याच रीतीनं राहायचं, याच रीतीनं विश्वास ठेवायचा, त्याचे परिणाम आहेत. You need to change it. असं नाही, ते बदलायचं आपण You have to come out of it. आणि त्यातनं बाहेर पडायचं आपण. Eh? Because after you become believers and you get stuck up with many of the concepts of the world, then you will not receive blessings from God. कारण बिलीवर झाल्यानंतर सुद्धा जर जगातल्या अनेक कल्पनांमध्ये असेच तुम्ही अडकून राहिलात तर मग तुम्ही नवीन होणारच नाही, देवाच्या जवळ येणारच नाही. And then we say, आणि मग आपण म्हणतो oh, I have become a believer, नाही मी बिलीवर आहे, but things are not changing in my life. पण तरी माझ्या जीवनात काही बदलतच नाही. That fear is still there. भीती अजून वाटते, Anxiety is still there. टेन्शन अजून येतं, Deliverance is not there. सुटका मिळतच नाही, The devil is playing havoc in my शैतान life. गोंधळ घालतोय माझ्या जीवनात. But are you still ignorant? अरे पण तू अजाण आहेस का अजून पण? तुला जाण नाही का रे? Read the Bible every day. वचन तुला माहित नाही का रे? रोज बायबल वाचणार आहे.
that you can get out of the scripted editions of the world. म्हणजे जगाने जे काही लिखाण करून ठेवलंय त्या सगळ्यातनं तू बाहेर पडावं. Why do you follow the script of the devil? कशाला सैतानाची स्क्रिप्ट वाचतो आणि तसं वागायला जातो? Get to the script of the Bible. हे देवाचं लिखाण बघ किती भरमसाठ आहे, ते वाच आणि तसा जग. Get into the reality of the Bible. अरे बायबलच्या वास्तविकतेत ये ना जरा. Because Jesus said, now you are the light of the world. कारण येशू म्हणाले आता तुम्ही जगाचा प्रकाश आहात. You are the light of the world. आपण जगाचा प्रकाश आहोत तर भ्रमातनं कधीतरी बाहेर तर पडायलाच पाहिजे का That नाही? means you can never stumble now. याचा अर्थ तुम्ही आता ह्याच्या पुढे कधी अडखवू शकत नाही खरं म्हटलं तर. The world is plunged into darkness. आणि जग तर अंधारात आहे. It lives in जग darkness, जगतच आहे अंधारात. decides in darkness, आणि अंधारामध्येच त्यांचे सगळे निर्णय होतात. walks in darkness. अंधारातच जग चालतं. But you are light. अहो पण आपण प्रकाश आहोत ना. Say, change your thinking. तर विचारधारा बदला रे. Amen. विचार सरणी बदला. You know, the fact is that there are more things outside of your control वास्तविकता ही आहे ना की तुमच्या नियंत्रणाबाहेर बऱ्याच गोष्टी आहेत than those things that are within your control. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत, ज्याला आपण ताबा म्हणतो, तर ज्या गोष्टी तुमच्या ताब्यात आहेत त्या गोष्टींपेक्षा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुमच्या ताब्यात नाही आहेत. And you should know it. आणि तुम्हाला हे कळलं पाहिजे. And we know it. आणि आपल्याला माहिती पण आहे. Some of us don't know it, but some of us know it. काहींना माहिती नसतं पण काहींना माहिती असतं की हे माझ्या ताब्यात आहे पण हे माझ्या ताब्यात नाहीये. See? And just knowing it also is not enough. आणि फक्त जाणून घेणं सुद्धा पुरेसं नाही ना. If you can just think, oh, this is beyond me, जर फक्त तुम्ही असा विचार केला की नाही नाही बाबा हे सगळं माझ्या ताब्याबाहेरचं आहे this can cause a myriad of negative feelings आणि also. यातनं हजारो नकारात्मक भावना येऊ शकतात. Only that thought, फक्त तो एक विचार oh, this is beyond me. की हे माझ्या बाहेरचं आहे, माझ्या ताब्यापलीकडचं आहे. Suddenly you will be gripped with fear and anxiety मग अचानक तुम्हाला एक भीती वाटायला लागेल आणि टेन्शन येईल and even helplessness. आणि निस्सहाय्य वाटायला लागेल की मला कुणाकडनं सहाय्यच मिळत नाही. It can be unsettling to realize just how much of life is uncertain and uncontrollable. म्हणजे आयुष्य किती असं म्हणजे आयुष्याची काही खात्री नाहीये आणि आयुष्य किती नियंत्रणापलीकडचं आहे हे जाणून घेणं कधी कधी आपल्याला अस्थिर करू शकतं. But suddenly, पण अचानक if you are a strong believer, जर समजा तुम्ही एकदम खंबीर बिलीवर आहात you know what you will say? तर तुम्ही काय म्हणाल? Yes, this is beyond me, हो हे सगळं माझ्या ताब्यापलीकडचं आहे but I will not be anxious पण मी काय टेन्शन घेणार नाही because Jesus is with me. कारण येशू माझ्या बरोबर आहेत आणि येशूंचा ताबा सगळ्यावर असतो, माझा नसला तरी चालतो. Did you see that? लक्षात येते ना? A very weak believer and a strong believer. समजा एक अशक्त बिलीवर आहे आणि एक शक्तिमान बिलीवर आहे. This is the difference. हा फरक पडतो दोघांमध्ये. A weak believer will say, this is beyond me. अशक्त बिलीवर काय म्हणेल? नाही नाही माझ्याच्यानी हे होणार नाही, हे सगळं माझ्या शक्तीपलीकडचं माझ्या ताब्यापलीकडचं आहे बाबा. And he'll become sick. आणि मग तुम्ही आजारी पडाल त्या विचारांमध्ये. A strong believer will say, पण बलवान शक्तिमान बिलीवर आहे तो काय म्हणेल? yes, हो हो this is beyond me, कुछ नाही होता, आहे माझ्या ताब्यापलीकडचं आहे but Jesus is with me. पण येशू माझ्या बरोबर आहे. That's the only difference. बस हाच फरक पडतो स्ट्रॉंग आणि वीक बिलीवर जमातीत. Say, those who worship God, जे लोक देवाची आराधना करतात those who believe in Jesus, आणि जे येशूंवर विश्वास ठेवतात, we don't fear what the world fears. ज्या गोष्टींना मग जग घाबरतं त्या गोष्टींना आपण घाबरत नाही. We don't be anxious about what the world is anxious आणि about. जगाला ज्या गोष्टींचं टेन्शन येतं त्या गोष्टींचं टेन्शन आपल्याला येत नाही आपण खरेखुरे बिलीवर झाल्यावर. Because their eyes are closed, कारण त्यांचे डोळे बंद आहेत, your eyes are open. आपण आपले उघडलेत ना. Open to what? कशाला उघडलेत? To the truth. सत्याला उघडलेत. आणि काय? You know the truth. तुम्हाला सत्य माहिती आहे ना, And that truth should set you free. तर सत्याने तुम्हाला सुटका दिली पाहिजे. See, the world talks of economy, आणि जग आर्थिक परिस्थितीविषयी चर्चा करतं weather and natural disaster. आणि हवामानाविषयी चर्चा करतं, नैसर्गिक आपत्ती किती येत चालली दिवसेंदिवस, या सगळ्या गप्पा जगात होतात. It talks about world events, आणि जगिक घटना, आज या जगात काय चाललंय वगैरे, politics, राजकारण, stock market, स्टॉक मार्केट, शेअर बाजार, inflation. आणि किती भाव वाढला कमी झाला काय झालं, किती Every घसरण morning. झाली किती वाढ झाली. Every morning they read the रोज newspaper. सकाळी वर्तमानपत्र माणसं वाचतात. Oh, this is the first day of the new month. नवीन महिन्याचा पहिलाच दिवस आहे हा Let me put on the TV. आणि मला जरा टीव्ही लावून बघू दे. And you'll see the news. आणि मग तुम्ही बातम्या ऐकता. Today is 1st July. आज आहे 1 जुलै And cylinder prices have risen to added more 25 आणि rupees. गॅस सिलेंडरचे भाव वाढले, 25 रुपये जास्त झाले. And suddenly, आणि मग अकस्मात your heart pains. तुमचं हृदय असं जरा वेदनामय होतं. See? But realize God exists. पण एक गोष्ट लक्षात घ्या ना, अहो देव आहे ना, देव अस्तित्वात आहे ना.
They exist, but God also exists. ते सगळं अस्तित्वात आहे, ते अस्तित्व आहे, पण देवही अस्तित्वात आहे ना. God can take care of you. देव आपल्याला सांभाळू शकतो. You just take care of your mind. तुम्ही फक्त तुमचं मन सांभाळा. मनांचा खेळ फार भारी. मन सांभाळा. Let it not depart from the Lord. आणि ते मन देवापासून लांब नका होऊ देऊ. Let your mind be fixed on the Lord. तुझं मन देवावर केंद्रित ठेव. David said, I have set the Lord always before me. दावीद म्हणाला, मी नित्य देवाला माझ्या समोर ठेवलंय. Because he is at my right hand, I shall not be आणि moved. प्रभू माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे मी काही ढळणार नाही. Many people ask, अनेक लोक विचारतात, how can we stand in a world with so much hate, violence and danger? ज्या जगामध्ये इतका सारा तिरस्कार कुठून कुठून भरलेला आहे, हिंसा एवढी भरलेली आहे, या असल्या जगात आम्ही कसं काय जगायचं? Yes, the world may be a fearful place. हा, जग जगायला एक भयावह जागा असेल You कदाचित. may be seeing it in the news आणि तुम्ही बातम्यांमध्ये बघत पण असाल of new tragedies happening every की day. नवीन नवीन भयानक घटना ज्या दर दिवशी घडतात. Whether it's mob lynching, आणि मग त्या जमावामध्ये काही लाठीमार म्हणो का काय म्हणो or mass shooting, का काय पण, म्हणजे जमावावरती शूटिंग करण्यात आलं, जमावावरती लाठीमार करण्यात or आला, committing का suicide. कोणी आत्महत्याच केली. Honestly, it is really scary in आणि the natural. प्रामाणिकतेने म्हणायला गेलं तर सध्या जगाची जी अवस्था आहे ती भयंकर भयावह आहेच. And it certainly gets overwhelming. आणि जरा आपल्याला त्यातनं असं विचारच करायला लावतात या सगळ्या घटना की या जगात सध्याला एक्झॅक्टली काय चाललंय. But see, there is a bright side for you. पण एक उज्ज्वल बाजू तुमच्यासाठी आहे ना. God still says, trust on me. देव तरी म्हणतोय ना, माझ्यावर विश्वास ठेव, तर ठेव ना. See, many live in fear because they don't know whom they have believed. पण बरीच माणसं घाबरून जगतात कारण त्यांना माहितीच नाही त्यांनी कोणावर विश्वास But we ठेवलाय. know whom we have believed. पण आपल्याला माहितीये ना आपण कोणावर विश्वास ठेवलाय. See, the Apostle Peter says प्रेषित पेत्र बोलला in 2 Peter 2:8, 2 पेत्र 2:8, for that righteous man dwelling among them in seeing and hearing vexed his righteous soul from day to day with their unlawful deeds. 2 पेत्र 2 अध्याय 8 वचन, कारण तो न्यायी माणूस त्यांच्यामध्ये राहत असता त्यांची अधार्मिक कर्मे पाहून व त्यांच्याविषयी ऐकून त्यावरून दिवसेंदिवस आपल्या न्यायी जीवात त्रासलेला होता. It's speaking about Lot, म्हणजे लोटाविषयी बोलतोय तो. but still God saved him. तरी देवाने त्याला वाचवलं, त्याला Isn't it? देवाने त्याला सुटका दिली ना. So the world system could constitute a problem for the righteous man, तर जगिक सिस्टम जी काय ती नीतिमान माणसांना त्रास निर्माण करू शकते. but God will remove you out of it पण all. देव त्या सगळ्या त्रासातनं तुम्हाला बाहेर He काढेल will help you in the midst of it all. आणि देव त्या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत करेल. Don't be shocked when world systems are collapsing. तर जगिक सिस्टम आता जेव्हा ढासळायला आणि कोसळायला लागलेली आहे त्याला असं आश्चर्य मानून घेऊ नका. It will happen. असं होणारच होतं आणि असं होणारच आहे. But you need to tightly cling to the Lord. तुम्ही अगदी घट्ट धरून राहायचं प्रभूला. Third point, तिसरा मुद्दा, suffering from man's fallen nature. माणसाच्या पतन पावलेल्या स्वभावातून झालेले माणसाच्या पतन पावलेल्या स्वभावातनं झालेले त्रास. The Bible tells us that sin is a part of human nature. बायबल आपल्याला सांगतं की पाप मानवी स्वभावाचा एक भाग आहे. Sin is not just a violation or a forbidden act that we commit, आणि पाप म्हणजे आपण काहीतरी आज्ञाभंग केला असं कृत्य केवळ नव्हे, but it's a part of us. पण पाप आपला एक अंश आहे, आपला एक भाग आहे. We are not called sinners because we commit sin. We are called sinners because we have sin in us. आपण पाप केलं म्हणून आपल्याला पापी म्हणण्यात आलेलं नाही, आपल्यात पाप आहेच म्हणून आपल्याला पापी म्हटलेलं आहे. So it's in our DNA. म्हणजे आपल्या डीएनए मध्ये पाप आहे. It's inside of every person. प्रत्येक माणसाच्या आत ते भिनलेलं आहे. David said, in sin my mother conceived me. दावीद म्हटला, माझ्या आईनं माझी गर्भधारणा पापात केली. That means we are all born sinners. त्याचा अर्थ आपण जन्मतःच सगळे पापी आहोत. And so as we grow, sin grows in us. आणि मग जसं आपण वाढतो ते पाप पण आपल्यात वाढतं. That's why Bible says all have sinned and come short of the glory आणि of म्हणून God. बायबल म्हणतं की सगळे पापी आहेत आणि देवाच्या गौरवाला कमीच पडले. Jesus said from the depth of our heart comes all these unrighteousness, murder, lying, theft and all. आणि येशू म्हणाले की आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यातनं हा सगळा वाईटपणा, दुष्टपणा, चोरी मारी हे सगळं बाहेर पडतं. And so this is the cause of major problems in the world. आणि मग जगामध्ये याच गोष्टींमुळे मोठे मोठे त्रास निर्माण होतात. If the world was righteous, we wouldn't have had any अहो, जग problem. नीतिमान असतं तर आपल्याला काहीच त्रास झाले नसते ना हो. पण जग नीतिमान नाही ना हो. No one is right, Bible says. कोणीच नाही हो नीतिमान आणि धार्मिक. बायबल म्हणतं All our righteousness are like filthy rags. आपली सगळ्यांची नीतिमानपणाची कामं घाणेरड्या चिंधीसारखी आहेत असं बायबल म्हणतंय. So from where trouble will come? मग आता त्रास कुठून येणार? From animals? त्रास काय जनावरांपासून होतो का माणसाला? No. जनावर त्रास देत नाहीत. From human beings? माणसांकडनंच माणसाला त्रास होतो.
Because Paul says कारण पॉल म्हणतो in Romans 7:14 and 15, रोम क्रास 7वा अध्याय 14 आणि 15 for we know that the law is spiritual, but I am carnal, sold under sin. For that which I do, I allow not. For what I would that do I not. But what I hate, that do I. रोम करा 7वा अध्याय 14 आणि 15 कारण नियमशास्त्र आत्मिक आहे हे आपल्याला ठाऊक आहे. मी तर दैहिक पापाच्या सत्तेखाली विकलेला असा आहे. कारण जे मी करतो ते मला समजत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते मी आचरित नाही, तर जे मी द्वेषतो ते मी करतो. So even after becoming a believer, we have little problems with our own selves. म्हणजे बिलीवर झाल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वतःला काही अशा समस्या स्वतःविषयीनं असतात. You can imagine what the ungodly world will do मग to you then. कल्पना करा की अभक्तिमान जगाचं कसं चाललेलं असेल. आपण So- प्रभूकडे आल्यानंतर सुद्धा आपल्याला माहिती असतं की आपल्यात कुठेतरी काहीतरी एक घोंगडं भिजलंय. So don't be shocked तर धक्के बसवून घेऊ नका. at the behavior of the world. जगिक माणसांचे स्वभाव बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हायची गरज नाही. You know the story. तुम्हाला गोष्ट ठाऊक आहे ना. You know the story of Adam and Eve. तुम्हाला आदम हव्याची कहाणी ठाऊक आहे ना. So why are you shocked? मग कशाला असे धक्के बसवून घेतायत की ह्या जगात असं चाललंय का. ह्या जगात असंच होणं आहे. A worldly man can say it, not a believer. जगिक माणसं असं बोलू शकतात. बिलीवर माणसांना असं बोलणं शोभत नाही की ह्या जगात काय जगात असंच होणार आहे. So man's fallen nature without any doubt could give him problems. तर माणसाचा पतन पावलेला स्वभाव अगदी शंका न धरता आपण म्हणू शकतो की त्याला त्रासदायी ठरणार. But for sin to exist, it required a relationship with Satan. पण पाप अस्तित्वात राहायला सैतानाशी नातं बांधलं तर पाप अस्तित्वात राहतं. Without Satan, there was no sin. सैतानाशिवाय पाप नाही ना. आणि And जर so- पाप आहे याचा अर्थ सैतानाशी आपलं नातं आहे कुठेतरी, Yes. म्हणून ते पाप होत आहे. It is Satan who influences man to sin. आणि सैतान माणसावरती प्रभाव टाकतो ना पाप करायला. But it is also the sinful man and the sin in man that makes him to act in the wrong way. पण पापी माणूस आणि माणसातलं पाप त्याला चुकीच्या गोष्टी करायला लावतं. And since every man has a freedom of choice, आणि प्रत्येक माणसाला अर्थातच मुक्त इच्छेविषयीनं एक निवाडा दिलेला आहे की तू ठरव. that has become dangerous. ते धोकादायक झालंय ना, कारण की प्रत्येकाला एक मुक्त इच्छा दिलेली आहे की बाबा बळजबरी कोणाला नाही, तुमचं तुम्ही ठरवा. I mean, choice means free will. आणि तुम्ही ठरवा म्हणजे तुम्ही निवडा. And so when you give स्वेच्छा ज्याला म्हणतात ना. a sinful man a choice, you can imagine what choices he will आणि have. पापी माणसाला स्वेच्छा दिली तर मग तुम्ही विचार करू शकता की तो काय निवडणार आहे करायचं, म्हणजे तो काय करणार आहे. त्याला तुम्ही जर सांगितलं की तुझं तू ठरव, तर तो पापी काय करायचं ठरवणार आहे आपल्याला And माहिती. so God has given free will to the whole world. तर देवाने अख्ख्या जगाला स्वेच्छा दिली आहे, मुक्त इच्छा दिलेली आहे. You give a free will to a good man, he will do something good. चांगल्या माणसाला तुम्ही मुक्त इच्छा द्या, स्वेच्छा द्या, तो चांगला आहे म्हणून तो काहीतरी चांगलं करेल. You give a free will and a choice to a evil man, you can imagine what will दुष्ट happen. माणसाला तुम्ही स्वेच्छा द्या आणि म्हणा की तुम्हाला जे हवं ते करा, तर तो गोंधळच घालणार आहे. So you can imagine how many fold of wretchedness it brings forth in the world मग today. जगामध्ये आज किती बहुतपट अशी दुष्टाई असणार आहे तुम्ही विचार करा, कारण मुक्त इच्छा सगळ्यांना दिलेली आहे Because of man's fallen nature. माणसाच्या पतन पावलेल्या स्वभावामुळे. And that is why Jesus came. म्हणून तर येशू आले. He took our sins. येशूंनी आपलं पाप घेतलं. See? He did not die to take away our choice. येशू अशासाठी मेले नाहीत की त्यांनी आपली मुक्त इच्छा काढून घ्यावी. He didn't come to take away your freedom of choice. येशू काही तुमची स्वतंत्रता काढून घ्यायला आलेले नव्हते की तुम्हाला मी स्वतंत्रता देत नाहीये निवडायला. त्याने स्वतंत्रता शाबूत ठेवली आहे की तू तेरा नक्की कर तुझे क्या करणार. But पण he gives you strength to say no एक to sin. शक्ती देतात येशू, नाही म्हणायला सुद्धा ताकद लागते ना, ती कुठून येते येशूंकडनं. Amen. Fourth point. चौथा मुद्दा, Living a carnal life. दैहिक जीवन जगणे. Living a carnal life. दैहिक जीवन जगणे. You know, there are Christians, but there are also traditional Christians. काही ख्रिश्चन माणसं असतात, काही पारंपरिक ख्रिश्चन सुद्धा असतात. Jesus said it's better to be cold or hot, but not lukewarm. येशू म्हणाले एक तर गार राहा नाही तर गरम राहा, कोमट राहू नकोस. धड So- इथं नाही धड तिथंही नाही. A carnal Christian is a worldly Christian. दैहिक ख्रिश्चन म्हणजे जगिक. The other one is maturing in Christ. आणि बाकीचा ख्रिस्तात, बाकीचे कोण तर ते ख्रिस्तात समंजस होत आहेत. Paul did not receive all the marks of Christ from the Gentiles, पॉलला ख्रिस्ताचे वण काही परराष्ट्रीयांनी दिलेले नव्हते, विधर्म्यांनी दिलेले नव्हते, but from Jews. यहुदी लोकांनीच त्याला चोपलं, स्वकीयांनीच मारलं त्याला. Like, you know, Eli the high priest, जसं एली प्रमुख याजक माहितीये, he was never living in the full call of God, तो देवाच्या पूर्ण पाचारणात जगत नव्हता. living a carnal life also. दैहिक जीवन होतं त्याचं, इकडेही तिकडेही.
and they are the cause of trouble. आणि मग त्रासामागची कारण हे असले लोक फार असतात. So to live carnally means to satisfy or live in the flesh. तर दैहिक जीवन जगणे म्हणजे देहाला खुश करून जगणे. These people are ambitious people. आणि ही महत्वाकांक्षी माणसं असतात. They are always politically right. अशी ही माणसं राजकारणी रीतीनं फार अचूक असतात. They will side you also, they will side them also. तुमची बाजू घेणार, त्यांची बाजू घेणार, They will side the light also, they will side darkness also. प्रकाशाची पण बाजू घेणार, अंधाराची पण बाजू घेणार, Always living in compromise. आणि नेहमी रदबदल करून जगणार की आमचा पाठिंबा सगळ्यांनाच आहे. Diplomatic. एकदम डिप्लोमॅटिक वे. That's why they never suffer. आणि म्हणून त्यांना त्रास होत नाही जगात. They are not persecuted. म्हणून त्यांचा छळही होत नाही. अशांना कोण छळायला जाईल? But my Jesus was पण persecuted माझ्या येशूंचा छळ झाला. because he was never politically right. कारण येशू कधीच राजकारणी रीतीनं अचूक नव्हते. Amen. म्हणजे येशू बोलून टाकायचे. People who are very ambitious also. जी माणसं फार महत्वाकांक्षी असतात Some of them they come to the Lord only because of what they want in life. आणि मग त्यांच्यातली काही प्रभूकडे फक्त त्यांना प्रभूकडून काय हवंय तेवढ्यासाठीच येतात. They'll come on Saturday and say, praise the Lord, I need job. शनिवारी येणार, म्हणणार प्रेज द लॉर्ड आणि म्हणणार मला नोकरी पाहिजे. And when they get the job, they'll forget Jesus. आणि नोकरी मिळाली की येशूंना विसरणार. They'll forget you also. आणि तुम्हालाही विसरणार. आता येशूंनाच विसरले तर मी कुठून अडवायची त्यांना? Again they meet you मग तुम्हाला परत कधी भेटले? and they say, yes, I want to come to church हो हो मला यायचंय बरं का चर्चला, because I am in debts. कारण मला कर्ज झालंय. And the second time when God doesn't help them, आणि मग दुसऱ्या वेळेला देवाने जर त्यांना मदत केली नाही they blast you. तर मग ते तुम्हाला ओरडतात. What is your Jesus? काय तुमचे येशू करतात? They will criticize. आणि निंदा करणार, टीका करणार, They'll pull down a brother or a sister. थट्टा करणार, एखाद्या भावाला बहिणीला खाली खेचणार They work for the belly. आणि पोटासाठी कामं करणार. But that is not the way to please and honor God. पण देवाला प्रसन्न करायचा आणि देवाला मान द्यायचा हा काही प्रकार नाही आणि रीत नाही बरं का. They can be real troublemakers for those who want to please God. आणि ज्या लोकांना देवाला खरोखर प्रसन्न करायचं आहे ना त्या लोकांसाठी हे खरेखुरे त्रासदायी लोक असतात. A carnal Christian may be saved also, दैहिक ख्रिश्चन माणसाचं कदाचित तारण सुद्धा झालं असेल, but he will not permit the Holy Spirit to sanctify his whole being, पण तो पवित्र आत्म्याला परवानगी देत नाही ना त्याच्या संपूर्ण अस्तित्वाला शुद्ध पवित्र करायची. because they are like Demas who love the world. कारण ते देमसासारखे असतात ज्याने जगावर प्रेम केलं. Paul says Demas loved the world and left me. पॉल म्हणाला देमसाने जगावर प्रेम करून मला सोडलं. And so they don't respond to much of the work of God. मग देवाच्या कार्याला ते फारसा प्रतिसाद देत नाहीत. They only hold on to worldly opinions. फक्त जगिक मतांना धरून राहतात. They have no personal relationship with God. त्यांचं व्यक्तिगत नातं देवाशी काही राहिलेलं नसतं. But God looks at our heart. पण देव आपलं हृदय बघतो. He looks at a sincere heart. देव आपल्या प्रामाणिक हृदयांकडे बघतो. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. Amen. So these are the troublemakers. तर हे सगळे त्रासदायी असतात. असे जे कोणी असतात ते त्रास देणारे असतात. Fifth point and last point. पाचवा आणि शेवटचा मुद्दा Satanic activity. सैतानी कृत्य. Satanic activity. सैतानी कृत्य, सैतानिक कार्य. This is the element that many have not realized. हा घटक अनेक लोकांना कळतच नाही बरं का. That there is an evil force that is against you. की एक वाईट दुष्ट आत्म्याची शक्ती तुमच्या विरुद्ध आहे. Behind every problem there is a spiritual force. आणि प्रत्येक समस्येमागे एक आध्यात्मिक शक्ती आहे. There is a spiritual force. एक आध्यात्मिक शक्ती असते. Paul writes to us, पॉल लिहितो आपल्याला, we wrestle not against flesh and blood, आम्ही रक्त मांसाविरुद्ध लढत नाही म्हणतो, but against principalities and powers. तर सत्ता अधिकार सामर्थ्याविरुद्ध आमचा लढा आहे म्हणतो पॉल. So there is a force behind every evil that is happening here. तर जे काही जी काही दुष्टाई घडतीये ना त्या सगळ्या मागे काहीतरी एक शक्ती आहे. You need to bind that evil force in त्या Jesus' वाईट name. शक्तीला येशूच्या नावात तुम्ही बांधायला पाहिजे. I bind you in the name of Jesus. की मी बांधतो तुला येशूच्या नावात, And that force will leave. आणि मग ती दुष्टाईची शक्ती सोडून जाईल. Sometimes we waste our time fighting human beings आणि कधी कधी आपण माणसांबरोबर भांडण्यातच वेळ खूप घालवतो, when we should be fighting the spirits behind our problems. जेव्हा आपण आपल्या समस्येमागच्या आत्म्यांशी भांडायला हवंय, माणसांशी नाही. When Jesus told his disciples येशू जेव्हा आपल्या शिष्यांना म्हणाले that the Son of Man would go to Jerusalem and die, की मानवी पुत्र यरुशलेमेत जाऊन मरणार आहे and he would be buried and would be risen on the third day, आणि त्याला पुरलं जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी परत तो पुनरुत्थित होणार आहे, Peter said, पेत्र बोलला, far it be away from you, Lord. प्रभू तुम्हाला असं न होणं, You are not going to die like that. असं तुम्ही मरायचं नाही, हे नको व्हायला तुमच्या See, जीवनात. it was Peter speaking, पेत्र बोलत होता, but there was a force behind what he was saying. पण तो बोलत होता त्याच्या मागे एक शक्ती होती And that force was not of God. आणि ती काही देवाकडची नव्हती. If it was from God, Jesus wouldn't have said, देवाकडची असती तर येशू असं म्हटले नसते. get behind me, Satan. जे येशू म्हणाले पेत्राला बघून त्यावेळेला की सैताना माझ्या मागे हो, That means म्हणजे
The one who was feeding Peter in the thoughts was Satan. पेत्राच्या विचारांना सैतान खाऊ घालत होता आणि म्हणून पेत्राच्या मुखातनं असं बाहेर आलं की येशू तुम्ही मरणं नाही, तुमचं असं होणं नाही, पण असं शक्य नाही. Sometimes people behave and suddenly you realize he's not his own self. कधी कधी माणसं असं काहीतरी वागून जातात ना, जे बघून आपल्याला कळतं की हा शुद्धीत नाहीये. Even in your very homes. अगदी तुमच्या स्वतःच्या घरात पण असे कधी कधी सीन क्रिएट होऊ शकतात. Suddenly your spouse or your children behave which is not normal. अकस्मात तुमचा नवरा किंवा बायको किंवा मुलं असं काहीतरी वागून जातील की जे बघून तुम्ही म्हणाल हे नॉर्मल नाहीये. Immediately you need to, in your mind, in your heart, in your room, just say, I bind you devil in Jesus' name. लगेचच आपल्या मनात आपल्या खोलीत जिथे कुठे तुम्ही असाल म्हणून जायचं की सैताना मी बांधते तुला येशूच्या नावात, सोड माझा परिवार. You need to know तुम्हाला कळायला हवं the enemy has come down on this earth. शत्रू या जगात आलेला आहे. He has come with his demonic force. सैतानी शक्त्या घेऊन आलेला आहे. And he has tied many people. अनेक लोकांना त्याने बांधून ठेवलंय. Say, he has been loosed from street to street and house to house आणि गल्ली बोळांमध्ये घराघरांमध्ये त्याला सोडलेलं आहे. and town to town. अगदी शहरांमध्ये तो सुटलेला आहे. Devil has got a hierarchy. कोण? सैतान. आणि सैतानाचं स्वतःचं एक सैन्य आहे. He has been let loose सैतान सुटलेला आहे सगळीकडे. from every race to race, tribe to tribe, language to language. अगदी पिढ्या सगळ्यांवरती तो सुटलेला आहे. प्रत्येक भाषेचे, प्रांताचे, जातीचे सगळे आले त्यात. Why? का? To harass and intimidate us. त्रास द्यायला, छळायला. He has been sent, to shatter us and to detain us and afflict आणि तो us. येतोच अशासाठी सैतान की आपला नाश व्हावा, आपण मरावं, आपल्याला त्रास व्हावा. So you need to know and locate the source of your problem. तर तुम्हाला कळलं पाहिजे की माझ्या त्रासामागचं मूळ कारण काय आहे. Remember the story of the farmer in Matthew. मथ्यातला तो शेतकरी तुम्ही जरा आठवा. He planted wheat on his farmland, त्यानं त्याच्या जमिनीवरती गव्हाचं धान्य पेरलं, but पण from nowhere tares started growing in the midst of it. माहित नाही कसं त्याच्यामध्ये निधन उगवायला लागलं. So the servant said, we don't know how it happened. तर त्याचा नोकर म्हटला की असं कसं झालं माहिती नाही. We sowed wheat. आपण तर गहू पेरला होता How tares came. आणि त्या गव्हाबरोबर निधन पण कसं उगवलं. See, some of the believers are saying, काही बिलीवर लोक म्हणतात why this happened? असं का झालं. I've always been good, मी तर नेहमी चांगला राहिलोय, sowing good seed. चांगलं बी पेरलोय, Why this happened? असं का होतंय. But the farmer was clever. शेतकरी मात्र हुशार होता. He straight away said, लगेच म्हणाला enemy did it. शत्रूनी केलंय, Enemy did it. शत्रूनी केलंय. He knew the enemy. त्याला माहिती होता शत्रू. He said, when everybody was sleeping, the enemy crept in and did it. तो म्हणाला की सगळे झोपलेले असताना शत्रू आला आणि शत्रू निधन पेरून गेला. You need to know that truth. हे सत्य तुम्हाला कळायची गरज आहे ना. See? So whenever God plants good things in a place, तर जेव्हा केव्हा देव एखाद्या जागेत किंवा जमिनीत चांगल्या गोष्टी पेरतो wherever you plant good things, किंवा तुम्ही पेरता, the enemy or Satan is usually unhappy. सैतान जो शत्रू आहे तो नेहमी नाखुशच असतो. So it should not come as a surprise to us. तर आपल्याला आश्चर्याचे धक्के बसायला नकोय त्या सगळ्यातनं की मी गहू पेरलेला गव्हाबरोबर निधन कसं उगवायला लागलं. See? Sometimes people say, oh, the devil had pushed me. कधी कधी लोक म्हणतात नाही नाही सैतानाने मला Why did ढकललं. you allow him to push you then? सैतानाला तुम्ही परवानगीच का दिली स्वतःला ढकलायची. Why did such people supply their backs for Satan to ride on? असे लोक आपली पाठ सैतानाला देतातच कशाला. सैतानाने त्या पाठींवर धक्के घालायला To sit on their back and ride have a आणि horse ride. पाठींवरती त्यांच्या बसून घोड्यासारखं फिरायला. See? कशाला द्यायची पाठ आपली सैतानाला. God does not at any point in time expect you to supply your back to the devil. देवाने कधीच अशी अपेक्षा केली नव्हती की तुम्ही तुमची पाठ सैतानाला बसायला द्यावी. He does not expect you to turn your back to the enemy also and run away. आणि देवाने कधी अशी आशा पण ठेवली नव्हती की तुम्ही शत्रूपासून पाठ फिरून पळून जावं. He expects you to wage a war against him in देवाची Jesus' अपेक्षा name. नेहमी हीच आहे की येशूच्या नावात शत्रूविरुद्ध युद्ध पुकारा. Amen. आमेन. Somebody made a cartoon. कोणीतरी ना एक कार्टून बनवलं. It was the picture of a church and the devil. चर्चचं आणि सैतानाचं चित्र. He had fixed it out of the church, on the church. चर्चवर लावलं होतं. Outside the church gate. चर्चच्या बाहेर गेट बाहेर त्याने ते चित्र लावलं ज्यात चर्च आणि सैतान आहे. The devil was standing outside the church crying bitterly. आणि सैतान चर्चच्या बाहेर फारच रडत उभा होता. Then somebody came to Mr. Devil आणि मग त्या मिस्टर शैतानांकडे कोणतरी आलं to find out why he was crying की का हो तुम्ही असे रडताय and crying so bitterly. आणि एवढं रडताय. The devil responded tearfully सैतानाने अश्रुपूर्ण रीतीनं उत्तर दिलं that he was usually blamed for all the evil taking place in this church. या चर्चमध्ये जे काही वाईट घडतं त्या सगळ्याचा दोष ते मला देतात आणि म्हणतात सैतानाने केलं.
The devil then narrated what happened at a Christian marriage party. आणि मग सैतानाने ना एका ख्रिश्चन माणसाच्या लग्नाच्या पार्टीत जे झालं ते सांगितलं. One brother ate so much food म्हणे एका भावाने इतकं जेवला with so much of ice creams इतका जेवला आणि इतकं आईस्क्रीम खाल्लं, and so much of gulab jamuns इतके गुलाबजाम खाल्ले that he fell very ill. की तो आजारी पडला शेवटी. And he was afflicted by his own greediness. आणि त्याच्या त्या लोभीपणामुळे त्याला त्रास झाला. The pastor was called मग पास्टरांना बोलवलं and the pastor was driving out the demons from him आणि पास्टर त्याच्यातनं सैतान हाकलायला लावले In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. because he said the demon has attacked me. कारण की तो म्हणाला की सैतान मला त्रास देत आहे. So Mr. Devil said, this is not तर fair. सैतान म्हणाला की हे बरोबर नाही ना, These fellows are always blaming हे me. सगळे मलाच नेहमी दोष देता, मी थोड़ा त्रास देत होतो. खाए हुए गुलाब जामुन तकलीफ दे रहे थे ना, वो आइसक्रीम खाया हुआ तकलीफ दे रहा था, मैंने थोड़ी तकलीफ दी थी. So we need to identify who is the real culprit. तर आपण खरं खुरं शोधून काढायचं की खरा गुन्हेगार कोण आहे. Sometimes it can be the demon, sometimes it can be somebody else, sometimes it can be us only. कधी कधी त्याच्या मागे सैतान असू शकतो, कधी कधी आणि कोणी असू शकतं, कधी कधी आपण स्वतःच असू शकतो. हे असं घेऊन खा आणि मग म्हणा की डेव्हल अटॅक कर रहा. डेव्हल नाही, तेरा खाना ही तेरे को अटॅक कर रहा. Many of man's problems will disappear the moment he removes selfishness and greediness also from him. तसं माणसांच्या अनेक समस्या फक्त त्या माणसाने स्वतःतला लोभीपणा, स्वार्थीपणा काढून टाकला ना, तो सुटतात. Sometimes instead of eating 10 gulab jamuns, one you eat, you will be safe. कधी कधी 10 गुलाबजामुन खायच्या ऐवजी एक खाना, एक अलाउड आहे. 10 खा रहा है तू, क्या I कंपॅरिझन mean, आहे. we break every rule आपण सगळे नियम तोडायचे and then blame the devil. आणि मग सैतानाला दोष द्यायचा. तो काय बळीचा बकरा आहे का. Sometimes we can get freedom if we think before acting. कधी कधी जर आपण कृती करण्या अगोदर जरा विचार करून कृती केली तर आपल्याला सुटका मिळू शकते. Sometimes before taking any step, if you put a word before Jesus, you can save yourself from many troubles. आणि कधी कधी काही कृत्य करण्या अगोदर जरा येशूंसमोर शब्द टाकायचा, म्हणजे मग अनेक पद्धतीचे त्रास आपल्यापासून लांब राहतात. Sometimes when you are concerned about others' problems, Jesus will remove you from your problems. कधी कधी तुम्ही इतर लोकांची काळजी जर घेत राहिलात तर येशू तुम्हाला तुमच्या स्वतःच्या त्रासांमधनं बाहेर काढतील. Sometimes if you are ready to be faithful in tithing, God will remove you from your debts. कधी कधी तुम्ही जर दशांश देण्यामध्ये नियमित राहिलात, विश्वासू राहिलात, तर देव तुम्हाला तुमच्या कर्जात नाही बाहेर काढेल. Other problems crop up बाकीच्या समस्या आल्या because when we have to shut up, we talk. आपण जेव्हा गप्प बसायचं तेव्हा आपण बोलतो, मग त्रास होतो. And when we have to talk, we are silent. जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपण गप्प बसतो, मगही त्रास होतो. Many times we are defeated by our own negative words, बऱ्याच वेळेला आपण आपल्या स्वतःच्याच नकारात्मक शब्दांनी पराजयी होतो. or we are defeated because we stay too close to carnal Christians. किंवा दैहिक ख्रिश्चन लोकांशी आपली खूपच दोस्ती असते म्हणून त्रास होतो. Some say, काही लोक म्हणतात, oh, he is my best friend, हा माझा जिगरी दोस्त आहे. and that fellow is smoking and drinking and gambling and drug addict. ये तेरा जिगरी दोस्त है, हा दारू पीतो, सिगरेट पीतो, जुगार खेळतो, ये तू बिलीवर, और ये तेरा जिगरी दोस्त है. No, emotionally I am tied to him. नहीं, भावुक रीतीने आमचं बंधन है, ये प्यार का बंधन है. ये कितना प्यारा प्यार का बंधन है. But pastor, I am not like him. नाही पास्टर, पण मी त्याच्यासारखा नाही I don't smoke, I don't drink. मी नाही सिगरेट पीत, मी दारू पण नाही पीत. Ah, good. चांगलं आहे. Tomorrow when the cops catch him because of his drugs, you will also go with him in jail because उद्या you are with him. समजा ड्रग्स बाई त्याच्यावर काही आळ आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली तर तुलाही अटक होणार आहेस, कारण जिगरी दोस्त आहे ना. No, but I didn't take any drugs. नाही, मी नाही काही ड्रग्स वगैरे घेत. But the cops don't see that. अहो पण पोलीस ते बघून येत नाहीत ना. They will say, oh, you are with him, you are also inside पोलीस now. काय म्हणणार, तुमच्या परिचित कोण कोण, जिगरी यार दोस्त कोण कोण, हाँ ये फिर इसको भी डाल. So many times we blame the world, but we don't blame ourselves. तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो, जगाला दोष देतो, स्वतःला दोष आपण अजिबातच देत नाही, असं म्हणून की मी काही केलंच नाहीये. So instead of blame game like Adam and Eve, let us identify the root of our problem. तर आदाम आणि हव्वेसारखं हा सगळा ब्लेम गेम खेळायच्या ऐवजी की मी नाही केलं, तू नाही केलं, मी केलं, आपण आपले प्रॉब्लेम आणि समस्या स्वतः शोधून काढा ना And take action accordingly. आणि त्याच्यावरती त्या पद्धतीनं कृती करा. Is the bondage because of your own wrong steps? तुमच्या स्वतःच्या चुकीच्या पावलांमुळे काही बंधन आहे का. Then repent and get back to God. मग पश्चाताप करून देवाकडे परत फिरा. आणि काय, Because Bible says, कारण बायबल म्हणतं examine yourself if you are in faith or not. आत्मपरीक्षा कर, म्हणजे स्वतःचं स्वतःला तपास की तू विश्वासात आहेस की नाहीस. Before turning the torchlight on every single person, let us turn the torchlight on ourselves. सगळ्यांवरती ती मशाल लावायच्या अगोदर थोडं स्वतःलाही तपास की तू विश्वासू आहेस का. Are we proud? आपल्यात कुठे गर्व नाही ना.
Are we neglecting our health आपण कुठं आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? by eating all garbage only? सगळा कचराच खाऊन, जिसको जंक फूड फॅशनेबली बोलते. Are we impatient? आपल्यातला धीर गेलाय का? अधीरवा जीव झालाय का? When have we really prayed? आपण खरोखर प्रार्थना करतो का? Do we fast? आपण उपवास वगैरे करतो की नाही? Are we lazy? आपण आळशी आहोत का? Do we have faults? आपण चुका करतोय का? When was it? When last time you prayed in tongues? कधी तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना केली होती? Are you filled with the Holy Spirit? पवित्र आत्म्याने तुम्ही भरलेले आहात का? हे प्रश्न स्वतःला विचारायचे असतात. Do you read the Bible every day? बायबल मी रोज वाचते का? Yes. Are you forgiving? क्षमा करत आहे का Are you मी? merciful? दया करते का मी लोकांवर? Face the truth सत्याला तोंड द्या ना, and do it now. आणि मग करायला लागा. And don't allow the enemy to be using your weakness against you. आणि शत्रूला तुमचा अशक्तपणा तुमच्या विरुद्ध वापरू देऊ नका. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So these are the 5 points I हे gave 5 you. मुद्दे मी तुम्हाला आज दिलेले आहेत. I hope you will all apply it in your life आशा अशी आहे की तुम्ही हे सगळं आपल्या जीवनात वापराल and God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Let's all look to the Lord. सगळ्यांनी प्रभूकडे पाहूया. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. We know these are the 5 sources through which we can have troubles. आम्हाला ठाऊक आहे की या 5 गोष्टींद्वारे आमच्यावर त्रास येऊ शकतात. I pray, मी प्रार्थना करतो, let my people's eyes open माझ्या लोकांचे डोळे उघडू देत to these truths. या सगळ्या सत्याकडे. Because it is not fact that will set us free, it is the truth that will set us free. कारण वास्तविकता आम्हाला सुटका देणार नाही, पण सत्य आम्हाला सोडवेल. I pray, मी प्रार्थना करतो, let my people identify the root cause माझ्या लोकांनी मूळ कारण शोधून काढावं and apply the truth in their lives, आणि सत्य आपल्या जीवनात वापरावं. that they may turn the torchlight on themselves and on these things, अशासाठी की स्वतः पहिलं त्यांनी मशाल स्वतःमध्ये पेटवून स्वतःला तपासावं. and prayerfully प्रार्थनापूर्वक रीतीनं identify the cause. ओळखून घ्यावं, शोधून काढावं की त्रासांमागचं कारण काय And आहे. I believe आणि माझा विश्वास आहे each one of them प्रत्येक जण त्यांच्यातला will be ready to face their problems. तयार असेल त्यांच्या समस्येला तोंड द्यायला. Each one of them प्रत्येक जण त्यांच्यातला will come out of the problems. समस्येतनं बाहेर सुद्धा येईल. Thank you, Father. धन्यवाद देव Now बाप्पा. touch my people, आता माझ्या लोकांना स्पर्श कर, bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित Heal कर, my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.